So let us start with this very first question. The question says, solve the quadratic equation by factorization method. See, now the question given to you is x square minus 15x plus 54 equal to 0. X square minus 15x plus 54 equal to 0. ओके, कसा करायचा सम सॉल्व? मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म करायचा असतो आणि मग त्याचे फॅक्टर्स पाडायचे असतात. आज एक नाही, दोन नाही, डबल 3 ते 4 सम आपण असे या प्रकारचे बघणार आहोत, कारण पुढचे सगळे क्वेश्चन्स त्याच टाईपचे आहेत. बघू शकता तुम्ही, सेम त्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. ऑलराईट, तर हे सगळे क्वेश्चन्स कंप्लीट करूया आपण आणि मग आपण पुढे मेन्सुरेशन नावाच्या टॉपिककडे वळूया. राईट, द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल्स टू 0. काय करायचं नीट बघा, प्रोसेस नीट पाहून घ्या. फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म करायचं. इकडे काहीच नाही म्हटल्यावर काय असतं, 1. फर्स्ट टर्म इंटू लास्ट टर्म 1 इंटू 54. इकडे करून घ्या 1 इंटू 54. आन्सर काय येणार 54. आता 54चे फॅक्टर्स काढायचे. 54चे फॅक्टर्स काढत असताना तुम्ही काय करायचं, 1 पासूनच सुरुवात करायची. इथे लिहायचं 1 इंटू 54 इज इक्वल टू 54. आता 2ने जर 54ला आणायचं असेल तुम्हाला, 2 इंटू काय केल्यानंतर 54 होईल, 2 इंटू 27 केल्यानंतर 54 होईल. राईट, तर 2 इंटू 27 इज 54. 3ने जर 54 आणायचं असेल तर येतो का 3च्या टेबलमध्ये 54? 3च्या टेबलमध्ये 54 नाही आहेत. 18 3 काय येतं मग, 18 3 54. सिम्पल, 3 इंटू 18 करावं लागेल तर 54 येणार. 3 इंटू 18 इज इक्वल टू 54. 4च्या टेबलमध्ये 54 येत नाही, 5च्या येत नाही, 6च्या टेबलमध्ये येतो. 6 इंटू 9 इज इक्वल टू 54. मित्रांनो, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला टेबल्स येणं फार इम्पॉर्टंट आहे. टेबल्स येत असेल तर हे सगळे फॅक्टर तुम्हाला काढता येतील. ठीक आहे, समजा एखाद्याला टेबल्स येत नाही तर त्याने काय करायचं, सरळ सरळ 2ने 54ला डिवाइड करून बघायचं. एवढं तर आपल्याला माहिती आहे, शेवटला 4 आहे म्हटल्यावर 2ने डिवाइड होणार आहे. इव्हन नंबर आहे ना, 2ने डिवाइड होणारच आहे. तो याचे जे काही फॅक्टर्स आहेत हे सगळे साईडला काढून घ्यायचे. म्हणजे बघा, हे 1 आणि 54 जे आहे ते एका साईडला लिहा, 1,54. 2 आणि 27 जे ते एका साईडला लिहा, 2,27. 3 आणि 18 एका साईडला लिहा, 3,18. 6 आणि 9 एका साईडला लिहा, 6,9. फॅक्टर्स सगळे एका बाजूला लिहिले. क्लोज डोअर फास्ट, फटाफट. फॅक्टर्स एका बाजूला लिहिले की आता आपण काय विचार करायचा नीट बघा. आपल्याकडे दोनच पॉवर्स आहेत असं पकडून चला. आपल्याकडे दोनच शक्ती आहेत, एक आहे ॲडिशन करण्याची आणि एक आहे सबट्रॅक्शन करण्याची. तुम्ही ठरवायचं आहे की ॲडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं. मात्र एक गोष्ट एकदम कॉन्स्टंट आहे की तुम्हाला उत्तर काय आलं पाहिजे माहिती आहे का, -15 उत्तर आलं पाहिजे. या नंबर्सचं, या जोड्यांचं एकतर तुम्ही ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा. आइदर यू ऐड देम और सब्ट्रैक्ट देम, लेकिन आना क्या चाहिए आपको, -15 आना चाहिए बीच में, -15. आन्सर -15 आलं पाहिजे. आता बघता क्षणी कळते की 1 आणि 54ला ॲड करा नाही तर सबट्रॅक्ट करा. 15 येईल का कुठे आन्सर? येणारच नाही. कॅन्सल करा डायरेक्ट, ही नाही जोडी आपल्या कामाची. 2 आणि 27ला ॲड करा किंवा सबट्रॅक्ट करा, 15 आन्सर येईल का? 2 आणि 27 फार छोटे आणि मोठे नंबर्स आहेत, त्याच्यामध्ये 15 याचा काय संबंधच येत नाही. ठीक आहे, त्याला पण कट करून टाका. आता आपल्याकडे 2 जोड्या राहिलेल्या आहेत. 2 जोड्या आणि फार मोठं कन्फ्युजन. नीट बघा, ह्या ज्या 2 जोड्या आहेत ना, याच्यामध्ये 3 आणि 18 आहे आणि 6 आणि 9 आहे. आता नीट पाहायचं इथे, 3 आणि 18 मुळे आपल्याला 15 भेटणार की नाही मला सांगा. कसं भेटणार सांगा? मायनस करायचं. म्हणजे आपण जर 3 - 18 केलं तर उत्तर काय भेटतं आपल्याला, -15, जे पाहिजे आपल्याला. बरोबर की नाही? 3 - 18 केलं की -15 भेटतं. पण माझा आर्ग्युमेंट काय माहिती आहे का, मी -6 आणि -9 केलं तरी सुद्धा -15 भेटते. मुद्दा काय होता, आपल्याला काय आणायचं होतं, -15. -15 आपल्याला दोन्ही जोड्या देत आहेत. मग काय दोन्ही करेक्ट आहेत का? नाही, यांच्यातली एकच करेक्ट आहे, एक रॉंग आहे. हा सम फार इम्पॉर्टंट आहे. हा बोर्डला यायचं कारण काय, इथे 2 फॅक्टर्स निघतात तुम्हाला. म्हणजे 3 आणि 18 पण निघते आणि 6 आणि 9 पण निघते. काही लोक म्हणतील 3 आणि 18च वापरा सर, 3 - 18 -15 येते. काही म्हणतील -6 -9 वापरा, मग -15 येते. कोणतंही एक घेऊन चालेल का मला सांगा पहिले? इट इज नॉट पॉसिबल. एकच जोडी योग्य आहे.
मग कोणती जोडी योग्य आहे कसं काय ओळखणार? एकदम सिंपल आयडिया सांगतो, नीट बघा. तुम्ही पहिल्यांदा काय केलं होतं? फर्स्ट नंबर इंटू लास्ट नंबर केला होता. 1 इंटू 54 केलं होतं. आन्सर काय आलं होतं? 54. फर्स्ट नंबर इंटू लास्ट नंबर केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर आलंय ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे मला सांगा? पॉझिटिव्ह आन्सर आहे. फर्स्ट नंबर इंटू लास्ट नंबर जेव्हा तुम्ही केलं तेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह आन्सर आलं की नाही? पॉझिटिव्ह 54 पॉझिटिव्ह आन्सर आलंय. आता नीट पहा, मी सांगतो काय करायचं. थोडीशी जागा लागणार आहे आपल्याला इथे. हे सगळं 8वीचं बेसिक आहे मित्रांनो. 1 मिनिट हा, प्लीज कॉन्सन्ट्रेट, लक्ष द्या. आपल्याकडे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण झाला आहे. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? त्याला असं म्हणू शकतो आपण की दोन गोष्टी समान आल्यामुळे थोडा प्रॉब्लेम तयार झाला आहे की नेमकं काय घ्यायचं, 3 आणि 18 घ्यायचं की 6 आणि 9 घ्यायचं. 3 मायनस 18 केलं तर येते -15 आणि -6 आणि -9 केलं की उत्तर येते -15. मग नेमकं ही जोडी घ्यायची का ही जोडी घ्यायची? दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. काय करायचं? नीट पहा याचं सोल्युशन कसं आहे. तुम्ही जेव्हा 3 मायनस 18 घेता आणि उत्तर लिहिता -15, त्या पॉईंटला तुम्ही काय करत असता माहिती आहे का? 3ला पॉझिटिव्ह लिहिता आणि 18ला कसं लिहिता? नेगेटिव्ह. 18ला कसं लिहिता तुम्ही? नेगेटिव्ह. तसंच जेव्हा तुम्ही -6 -9 इज इक्वल टू -15 घेता ना, तेव्हा 6ला तुम्ही कसं घेता? नेगेटिव्ह. 6 कसा आहे तुमचा? नेगेटिव्ह. आणि 9 पण कसा आहे तुमचा? नेगेटिव्ह. ही गोष्ट क्लिअरली लक्षात घ्यायची. नसेल समजली परत एकदा सांगतो, लक्ष द्या. काही विशेष नाही आहे. ज्यांना येते त्यांना ऑलरेडी येते, पण ज्यांना डाऊटच आहे, टफच जात आहे, त्यांच्यासाठी चालू आहे हे. पहिली जोडी आपण बघतोय. 3 मायनस 18 केलं की आन्सर भेटतं -15. मी तुम्हाला हे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय की जेव्हा तुम्ही 3 मायनस 18 इज इक्वल टू -15 लिहिता तेव्हा तुम्ही 3 कसा घेतलाय? 3च्या बाजूला चिन्ह आहे का कुठलं? नाहीये, म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे. तुमचा 3 कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. कॉमा, हे मधलं चिन्ह कोणाचं असतं? 18चं. मग 18 कसा घेतला तुम्ही? नेगेटिव्ह घेतला. तसंच इकडे बघायला गेलं तर तुम्ही 6 कसा घेतलाय बघा बरं. 6च्या बाजूला चिन्ह काय? मायनस. मी -6 घेतलेला आहे. आणि 9 कसा येते बघा, मधलं चिन्ह याचं असतं. 9 कसा आहे? निगेटिव्ह आहे. आता नीट आहे का? मी पहिल्यापासून सिच्युएशन इथपर्यंत मांडतो म्हणजे तुम्हाला कनेक्शन एस्टॅब्लिश होईल की आपण नेमकं काय करतोय. आपल्याला पाहिजेत फॅक्टर्स. फॅक्टर्स पाहिजेत तर आपली प्रोसिजर काय? फर्स्ट नंबर इंटू काय करायचं? लास्ट नंबर. 1 इंटू 54. आन्सर काय आलं? 54. 54चे फॅक्टर्स कसे लिहायचे? 1 इंटू 54 इक्वल टू 54. 2 इंटू 27. 1 2 3 4 जेवढे बारीक बारीक नंबर भेटतील तेवढे सगळे वापरायचे आणि आन्सर 54 आणायचं. ठीक आहे. तर तुम्ही पाहिलं की 1 आणि 54ची एक जोडी तयार झाली. 2 आणि 27ची दुसरी जोडी तयार झाली. 3 आणि 18ची तिसरी तयार झाली. 6 आणि 9ची चौथी तयार झाली. आपला आता रूल काय? ह्या जोड्यांचं एकतर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. आन्सर काय आलं पाहिजे? -15. मधला नंबर आला पाहिजे. या जोड्यांची ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, आन्सर आलं पाहिजे मधला नंबर. 1 आणि 54चं ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, तुम्हाला येईल का -15? येऊच शकत नाही. परत तुम्ही बघा 2 आणि 27चं ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, तुम्हाला येईल -15? नॉट पॉसिबल. इथे मात्र 3 आणि 18चं जर तुम्ही असं केलं की 3 मायनस 18 तर आन्सर काय येते? -15. आणि 6 आणि 9ला जर असं केलं -6 -9 तर आन्सर काय येते? -15. म्हणजे या दोन्ही जोड्या कामाच्या आहेत आपल्या. पण या दोघींपैकी एकच जोडी आपल्यासाठी म्हणजे फायनल ठरणार आहे, म्हणजे तीच यूज होणार आहे. एक रॉंग आहे त्यातली. रॉंग जोडी कशी ओळखायची ह्याची प्रोसेस इथं आपण पाहिली. 3 पॉझिटिव्ह आहे म्हणून 3 इथं +3 लिहिला. 18 निगेटिव्ह आहे म्हणून -18 लिहिला. -6 निगेटिव्ह आहे -6 दिला. -9 निगेटिव्ह आहे -9 दिला. याच्या पुढे नीट बघा. आपल्याला हे ठरवायचं की ही योग्य जोडी आहे की ही योग्य जोडी आहे. लेट अस अंडरस्टँड दिस. आता तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू -18 आन्सर काय आलं? -54. बरोबर. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. -6 इंटू -9 सांगा. मायनस मायनस काय होणार इकडे? प्लस. उत्तर काय येणार? +54. आता नीट आठवा, पहिला नंबर इंटू शेवटचा नंबर जेव्हा केला होता तेव्हा आन्सर +54 आलं की नाही? फर्स्ट नंबर इंटू लास्ट नंबर केलं होतं की नाही आपण स्टार्टिंगला? आन्सर काय आलं होतं? +54. आपल्याला +54 कुठे भेटले? इथे भेटले. ह्याचा अर्थ ही जोडी करेक्ट आहे. आपल्याला स्टार्टिंगला +54 भेटलं होतं की नाही आन्सर? ते आन्सर कुठे भेटले आपल्याला? इथंच भेटते की नाही? आणि इकडे कसं भेटते? -54. मायनसवाला आन्सर रॉंग आहे कारण आपल्याला +54 आन्सर पाहिजे. दोन जोड्या
बिलकुल जवळपास आन्सर देत होत्या त्यांच्यापैकी योग्य जोडी निवडण्यासाठी जे काही नंबर घेतलेत ना तुम्ही त्यांचे साईन खाली लिहायचे. 3 पॉझिटिव्ह -18 नेगेटिव्ह, 18 नेगेटिव्ह. इकडे -6 -9 केलं होतं तुम्ही, 6 नेगेटिव्ह 9 नेगेटिव्ह. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढायचं. आन्सर काय आलं -54. पण आपल्याला स्टार्टिंगला काय आन्सर आलं होतं +54. स्टार्टिंगला +54 आन्सर आलं होतं. त्याच्यामुळे हे मायनसवाला आन्सर निग्लेक्ट करायचं आणि प्लसवाला आन्सर हे वाला आन्सर निग्लेक्ट करायचं -54 आणि +54 आन्सर सिलेक्ट करायचं. दिस हाऊ यू डू इट. इज दिस क्लिअर? ऑल राईट. ओके, कॅन यू ऑल हिअर मी? तुम्ही जे तिकडे कनेक्टेड आहात, कॅन यू ऑल हिअर मी? प्लीज टेक्स्ट मी, मेसेज करा मला. कौन है @flowers9727? आपको आवाज आ रहा है मेरा? कैन यू हियर मी प्रॉपरली? ऑल राइट, लेट्स गो अहेड. देखिए अभी ये सिलेक्शन हो चुका है कि -6 एंड -9 को हमें यूज करना है. ये सिलेक्शन हो चुका है. लेट अस गो अहेड, लेट अस गो अ बिट अहेड. चलिए, ओके चलो, यस तो आ गया, तो प्रॉब्लेम ही नाही आहे. मित्रांनो, हे सगळं 8वीचं आहे बरं का. मी फार टाइम काढून हे सगळं शिकवतो आता परत. एखाद्याला बोर होत असेल त्याने एक काम करा, नंतर येऊन परत अटेंड करा, कारण हे स्लो थोडं जाणार आहे. लक्ष द्या. आता आपलं ठरलंय की -6 आणि -9 हीच जोडी आपण वापरणार आहोत. आपलं ठरलंय -6 -9 इज इक्वल टू -15. इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा चला मला. -6 -9 इक्वल टू तुम्ही एक काम करत चला, नोटबुक काढत चला, फटाफट लिहित चला. काय होतंय, तसंही मला टाइम लागतोच लिहायला, एक्सप्लेन करायला. ज्या पॉईंटला तुम्हाला वाटतंय ना की बाबा थोडंसं टफ चाललंय, थांबा, मलाही सांगा थांबायला. आपलंच लाईव्ह लेक्चर आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण थांबू शकतो किती वेळ. समजतंय ना? जे हार्ड इम्पॉर्टंट वाटते पटापट लिहून देत करायचं. ओके, आता -6 पुढच्या गणितापासून लिहा. आता ऑलरेडी उशीर झालाय बराचसा. पुढच्या गणित -6 -9 इक्वल टू -15 हे आपलं ठरलंय. आता ह्याचा वापर हे फॅक्टर्स काढताना कसं करायचं? सोपं काम आहे बघा. तुम्ही काय करा, हे -6 -9 इक्वल टू -15 एकदा परत लिहायचं. आपलं गणित कोणत्या व्हेरिएबलमध्ये? एक्स मध्ये. तर इकडे एक्स वापरला की नाही? जर आपलं गणित एक्स मध्ये ना, तर तुम्ही इथं एक्स टाकायचा, इथं एक्स टाकायचा आणि इथं पण काय करायचा? एक्स टाकायचा. हे सगळं त्या व्यक्तीसाठी चालू आहे ज्याला फॅक्टरायझेशन 8वी पासून आतापर्यंत कधीच समजलेलं नाही. सिंपल आहे. अरे थँक्यू. चलो, तो आता नीट बघा काय करायचं. पहिला नंबर आणि शेवटचा नंबर ॲज इट इज खाली आणा. फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर. हा नियम ह्या गणितापुरता नसून प्रत्येक गणितात असंच करायचं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये मी असं सांगितलंय, पहिला नंबर शेवटचा नंबर खाली आणायचा. पहिला नंबर काय? 1x², त्याला तसंच लिहा, आणला खाली. शेवटचा आकडा काय? 54. आता 54 आणत असताना मी थोडंसं हे साईडला काढतो, जागा राहील मला. अरे 54 आणत असताना थोडीशी काळजी काय घ्यायची, 54 कसा आहे आपला? पॉझिटिव्ह असल्यामुळे इथं काय टाकायचं? प्लस साईन. हे बघा, कुठलाच लपंडाव नाहीये, म्हणजे कुठंच असं होणार नाही की एखादी स्टेप तुम्हाला समजणार नाही. अशक्य गोष्ट आहे. चांगलं लक्ष दिलं तर होणार आहे. हे सम्स तुमच्या हक्काचे आहेत, मार्क्स मिळणारच आहेत. आता नीट पाहिजे, हा जो -15x आहे ना, तोच मी इथं काढलाय बघा, -15x. पाहताय तुम्ही? त्या -15xच्या ऐवजी आपण काय लिहिणार? -6x -9x. तुम्हाला कळतंय हे सगळं आपण का सगळं मांडलंय? हा एवढा मोठा टर्न आपण का घेतला? हे फॅक्टर्स असेच काढायचे. -15x ला आपण काय लिहिणार? -6x -9x. इथे लिहायचं -6x -9x. आता काही मुलं एवढी हुशार असतात की त्यांना हे पटकन सुचतं, ते पटकन करून टाकतात. आपण कोणासाठी काम करतोय? जे स्लो आहे, ज्यांचे इथे चुका होतात, त्यांच्यासाठी हे काम चालू आहे. राईट. ज्यांना येतंय त्यांनी पटापट लिहून टाकायचं. हे सगळं करायची गरज नाही. तुम्हाला वाटतं का आता मी स्वतः सॉल्व्ह करत असताना हे सगळं करत असेल? अजिबात नाही. बट बिकॉज तुम्ही नवीन आहात, काही लोकांच्या चुका होत आहेत, त्यामुळे आपण हे करतोय. फायनली आपण इथपर्यंत पोहोचलोय. याच्या पुढचा प्रवास आपण पुढच्या पेजमध्ये करूया. हे बघा, x² -6x -9x + 54 इक्वल टू 0 लिहायचं राहिलं मित्र. आहे बघा, इक्वल टू 0. x² -6x -9x + 54 इक्वल टू 0 आहे बघा. x²
-6x -9x प्लस 54 इक्वल टू 0. इथून पुढे सॉल्व कसं करायचं? काही लोक इथपर्यंत लिहितात, पण कॉमन काढायची पंचायत असते त्यांची. कॉमन कसा काढायचं, साईन कशा लिहायच्या, काहीच काळजी करायची गरज नाही. आता नीट लक्ष द्यायचं. पहिल्या दोन ह्यांना मी ब्रॅकेट टाकतो, म्हणजे जे काय ऑपरेशन करणार आहे ते आपण पहिल्या दोघांसोबतच करणार आहे. यांचा विचार करायचा अजिबात नाही. ठीक आहे, नीट लक्ष द्या. ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे? तर ह्याच्याकडे किती वेळा एक्स आहे? 2 वेळा एक्स आहे की नाही, एक्स स्क्वेअर आहे. आणि ह्याच्याकडे किती वेळा एक्स आहे? एकदा. एक काम करा, याच्याकडे जर 2 वेळा एक्स आहे आणि ह्याच्याकडे एकदा आहे, तर एक एक्स तर दोघं जण देऊ शकतात, कमीत कमी एक एक्स देऊ शकतात. इसके पास 2 एक्स है ना अरमान, इसके पास 2 बार एक्स है. इसने एक अगर दे दिया तो एक बचेगा इसके पास, तो क्या आएगा इधर? अरमान नाही, तुझं नाव काय? रमजान आहे ना? ते काय होते ते जरा कन्फ्युजन आहे त्या दोन नावांमध्ये जरा. अच्छा, तो मैं किधर था? हाँ, एक्स स्क्वायर मतलब एक्स इधर कितने बार है? 2 बार एक्स है, बराबर. और इधर 1 बार है. कोई है जो बोलेगा 6 बार एक्स लिखा हुआ है? मेरे तरफ आने मत दो, उधर ही पीट दो उसको, है ना. 6 बार एक्स नहीं है, इधर 1 ही बार एक्स है. एक्स 2 बार है, तो एक काम करेंगे, इतना सस्ता चालू है, इतना स्लो चालू है, तो और स्लो कर देंगे. जिसको वाकई में जरूरत है बिल्कुल स्टैमिना के साथ बैठेगा मेरे जैसा और सीख लेगा. ध्यान से देखना, एक्स स्क्वायर को लिख रहा हूं आपके लिए, एक्स इंटू एक्स, बस 6 इंटू एक्स. इनको ऐसा ही लिखो, इनको अपने हाल पे छोड़ दो. फिर से फोकस इन्हीं पे होना चाहिए. अब बताओ, माइनस के लेफ्ट में और राइट में क्या सेम है? एक्स. एक्स निकालो बाहर. आता इथं कोण राहिला? हा एक्स राहिला, मायनस आणि हा कोण राहिला? 6. आता इकडे यायचं. इथं काय करायचं नीट बघा. पुन्हा एकदा काही लोकांना कन्फ्युजन असतं, राईट साईडला इकडे मायनस साईन कॉमन काढायची का प्लस साईन कॉमन काढायची का? येस, थँक्यू समीर, थँक्यू. आम्ही या भेटायचं आपल्याला, लय टाइम झाला. थँक्यू. मेरा बहुत काय लय जवळचा मित्र आहे, म्हणजे हे आपसुक निघालं मला माझ्या तोंडातून. लय जवळचा मित्र आहे माझ्या तो. थँक्यू. ऑलराईट, लक्ष द्या, लक्ष द्या. तर -9x प्लस 54 इक्वल टू 0. आता कॉमन काय काढायचं नीट बघा. इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे, शॉर्ट हाच आहे की कॉमन काढायचं कळत नाही. 2 शॉर्टकट सांगतो. नंबर 1, सगळ्यात छोटा नंबर बघा या दोघांपैकी कोण आहे? 9, मग तोच कॉमन निघणार. पण नेहमी अशी लॉटरी लागेल असं नाही. कधी कधी कसं होतं माहिती आहे का, इकडे असतो 12x आणि इथं असतो 15x, पण तुम्ही काय 12 बाहेर काढणार? छोटा नंबर 12 आहे ना, असं नाही होत, असं नाही होत. हां, मग ही स्कीम फेल होते कधी कधी. त्याच्यामुळे एक अजून शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट म्हणजे अजून एक वे सांगतो तुम्हाला मी. हे बघा, बरं आता इथे फर्स्ट स्टेप, तुम्ही स्टुडंट आहात, म्हणजे मी स्टुडंट आहे असं बघा. मी या पॉईंटला आलो. सगळ्यात मोठा मॅटर आहे की मायनस लिहू का प्लस लिहू? नीट आहे का? मायनस प्लस काय लिहायचं? मायनसच बाहेर लिहायचं, मायनसच बाहेर लिहायचं. तुम्ही नियम कुठलाच लावू नका. तुम्हाला साईन ऑपोजिट दिसला तर काय बाहेर लिहायचं? मायनस. अजून एक गावठी नियम सांगू का? मायनसचं प्लस करणं सोपं आहे ना, पण प्लसचं मायनस करणं किती अवघड आहे. आपण असं असं करत बसतो, आहे की नाही. कधी पण सेपर साईड काय करायचं? मायनस लिहायचं. इज दिस क्लिअर? काहीही करा पण मायनस लिहा रे बाहेर, समजते ना. हाँ, थोड़ा, और सब प्लस में रहेगा तो प्लस ही बाहर आएगा ना. हाँ, एक ही सिंपल आइडिया एकदम. देखो, ओके, तो माइनस बाहर आया. अब मैं इनको है ना तोड़ूंगा, ध्यान से देखना सब लोग. माइनस मैंने लिखा 9x प्लस 54. एक काम करेंगे, 9x प्लस 54 को लेट मी गो 1 स्टेप बिहाइंड. मला ॲक्च्युली ना डायरेक्ट करायचं नव्हतं, मैंने आपको डायरेक्ट बोल दिया यहाँ पर. फिर विल डू वन थिंग. चलो एक काम करो कि कॉमन बीमन थोड़ा आगे का बात है, इसको स्प्लिट करेंगे पहले. 9 को क्या लिख सकता हूँ मैं? 9 इंटू एक्स ही लिखो, 9 इंटू एक्स. 9च्या टेबलमध्ये 54 येतोय का? येतोय. कसा येणार? 9 इंटू 6 इज इक्वल टू 0. आता लक्षात घ्या, या गणितामध्ये छोट्या नंबरच्या टेबलमध्ये मोठा नंबर येतोय म्हणून ठीक आहे. समजा नाही आला, समजा नाही आला तर काय करायचं माहिती आहे का? तर असं करायचं, एकदम सोपं आहे बघा. तर इथं लिहायचं 3 इंटू 3 इंटू एक्स. जमल ना? 3 3 9. 54ला कसं लिहायचं? 54 आपला थोडी घरचा नंबर आहे, त्याला आपली शिडी लावायची मस्तपैकी. 2 ने डिवाइड करत राहायचं. 2 27 जा, 3 9 जा, 3 3 जा, 3 1 जा. 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 हे सगळं लिहित बसावं लागेल. जनरली म्हणजे नेहमी म्हणजे दरवेळीला
तुम्हाला असा वेगळा नंबर देणार नाहीत, म्हणजे नेहमी असं होणारच आहे तुमच्या बाबतीत तरी, याच्या टेबलमध्ये हा सापडणारच आहे तुम्हाला. आणि जर नाही सापडलं तर हा एवढा मोठा नसणार आहे ॲटलिस्ट. डोंट वरी ॲट ऑल. आपण अजून 2-4 गणितं करणार आहोत. ठीक आहे. सध्या काय करा, सध्या ह्याला असं लिहा, सध्या तुम्ही 9x ला 9xच राहू द्या. 54ला काय करा माहिती आहे का, 9 × 6 लिहा. एवढं तर समजलंय तुम्हाला. मधल्या काळात 5 मिनिटात मी काय गप्पा मारले समजा नाही समजलं तुम्हाला, द्या सोडून, काय टेन्शन नाही. हे तर समजतंय ना, 9 6 54 लिहिलंय. मग द्या सोडून. चला पुढे बघा. इथे x × x - 6 मायनस. आता वेळ आली आहे की कॉमन काढायची, म्हणजे इथे संधी मिळणार आहे आपल्याला. प्लसच्या लेफ्टला आणि राईटला काय सेम आहे बघा, 9 आहे की नाही सेम. प्लसच्या लेफ्टला आणि राईटला 9 सेम आहे. 9 कॉमन काढलं, ब्रॅकेट. मी तुम्हाला म्हटलं होतं की मायनस साईन कॉमन काढायचे तुम्हाला. जर मायनस साईन कॉमन काढली आणि 9 पण बाहेर आला, आत कोण राहिला आता इथे, एक्स राहिला बरोबर. अजून कोण राहिला, 6. परत पंचायत आहे की इथं साईन काय टाकायची, आहे की नाही. तर काय करायचं, इकडचीच साईन कॉपी करायची. इकडे मायनस आहे ना, इकडे पण काय टाकायची, मायनस. 1 मोर टाइम, परत एकदा सांगतो, लक्ष द्या, लक्ष द्या. इथे होतो आपण 9x ला 9 × x लिहिलं, 54ला काय लिहिलं, 9 × 6 इज इक्वल टू 0. x × x - 6 मायनस. मायनस का, मायनस प्लस आपण मायनस कॉमन काढल्या. 9 दोन्हीकडे की नाही, 9 बाहेर काढा. ब्रॅकेटमध्ये सरळ हेच छापायचं, इकडे हेच इकडे छापून टाकायचं, जास्त विषय नाही घ्यायचा. x - 6 इक्वल टू 0. आता दोन्हीकडे x - 6 आहे, दोन्हीकडे x - 6 आहे, एकदाच लिहा x - 6. हे सुद्धा कॉमन काढलं जातं, पण ह्याला असं समजून घ्या की दोन्हीकडे जी गोष्ट येते ती एकदाच लिहायची. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सममध्ये दोन्हीकडे सेम ब्रॅकेट आलेच पाहिजेत. नाही आले तर आपली काहीतरी गडबड झाली समजा. जरा मोबाईल पाडशील, माझं वाक्य होणार नाही. ओके. एक्स मायनस, हां आता हलवतो बस भाई. x - 9, हा x आणि हा -9 इकडे घ्या. x - 9 इक्वल टू 0. आता लिहायचं एकदा x - 6 इक्वल टू 0 और x - 9 इक्वल टू 0. -6 इकडे गेल्यावर काय येईल, +6 और -9 इकडे गेल्यावर काय येईल, +9. प्रोसेस खूप मोठी आहे, म्हणजे मी एक्सप्लेन करताना खूप जास्त फिरवून सांगितलंय. हे एवढं 8वी पासूनचा सगळं आपण वडत 10वीपर्यंत आणलेलं आहे, त्याच्यामुळे टाइम लागलेला आहे. ठीक आहे. नाही तर 10वीचं गणित हे डायरेक्ट सोडायचं म्हटलं तर 1 मिनिट लय झाला, खूप झाला 1 मिनिट. एका मिनिटात 2 गणितं सुटतील.